आणि त्यांच्याबरोबर आपण पाहतोय क्रिकेटवरती प्रेम करणारे आणखी एक व्यक्तिमत्व, दमदार व्यक्तिमत्व आपण गणेशजी शेटके सर यांनाही विनंती करेन की आपण या वाकुर्डे म्हटल्यानंतर या नावाची चर्चा सातत्याने होत असते. A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण स्क्रीनवर पाहताय आणि कौतुक करावं लागेल. एक पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे कार्यदक्ष अधिकारी, दुसऱ्या बाजूला क्रिकेटवरती सातत्याने प्रेम करणारे व्यक्तिमत्व गणेशजी शेटके सर आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत सचिनजी मस्के सर, या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेन की या आपण अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत इथे मात्र केलं जाईल. 2 ओव्हरचा सामना राहील. पंच आपण याची कृपया दक्षता घ्या आणि त्याचबरोबर कॅप्टन आपण याची कृपया दक्षता घ्यायची आहे. 2 षटकांचा खेळ कामवाडी आणि किंद्रेवाडी. पहिला बॉल चांगल्या पद्धतीने इथे मात्र पाहायला मिळतोय. पंच कळवतात की हिट फॅक्टर यस डेफिनेटली आणि अतिरिक्त बाउन्सरचा इशारा इथे मात्र दिला गेलाय आणि त्याच्यानंतर मात्र इथून आता पुढील बॉल जर तुम्ही बाउन्सर मारला तर इथे मात्र नो बॉल दिला जाईल. याची गोलंदाज आता खबरदारी इथून तुम्हाला करावी लागेल गोलंदाजी करत असताना. पहिला बॉल डॉट आलाय. पहिल्या बॉलचं सुरुवात चांगली करत असताना शंकर यांना मात्र पाहायला मिळतात. अक्षयला पाहतोय स्ट्राईक एंडला, नॉट स्ट्राईक एंडला रघु यांना पाहतोय इथे. फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथून बॅटला ब्रश झालाय का? हो यस डेफिनेटली झालाय ब्रश. बिग विकेट, मोठा विकेट मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद अक्षय बॅक टू द गाठ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकास, आता टीमचा विकास करतील का त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल. सेकंड राऊंड मधील दुसऱ्या फेरीतील सामना, पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय अ गटातील. म्हणून MTC चॅनलचं कौतुक केलं जातं. जसं स्पेस मिळेल तसे तुम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवत असतात. आमचा नीरज पहा तिथे या कॅमेरामन कॅमेऱ्यावरती बसलाय, त्यांना स्पेस मिळालं लगेच प्रेक्षकांना. पूर्ण किंद्रेवाडी टीमला इथे मात्र दाखवलं गेले. हे कौतुक करावं लागेल. आमचा या नीरज हा सातत्याने कौतुक करावं असं मात्र हा कॅमेरामन आमचा पाहायला मिळतोय. त्यांचं कौतुक करावं लागेल इथे. आज मेन टेक्निकल ऑपरेटर म्हणून आपण सूरज यांना पाहतोय. MTC म्हटल्यानंतर एक ब्रँड इज ब्रँड असं सातत्याने चर्चेत राहिलेला हा चॅनल आहे. बेस्ट क्लॅरिटी आणि त्याचबरोबर प्रत्येक मान्यवर, प्रत्येकाची मोमेंट, खेळाडूंना कसं कव्हर करायचं आहे, प्रत्येक गोष्टीवरती अभ्यासपूर्ण मेहनत आणि जिद्द. मेहनत काय असतो, कष्ट काय असतो याचं उत्तम उदाहरण या चॅनलने मात्र या सगळ्या टेक्निकल ऑपरेटर असतील, कॅमेरामन असतील, पूर्ण टीमनं दिले गेले. म्हणून पश्चिम महाराष्ट्रात नाहीच तर मग रायगड टेनिस क्रिकेट असेल, नवी मुंबईमध्ये क्रिकेट असेल, कल्याण भिवंडीचं क्रिकेट असेल, या सगळ्या क्रिकेटमध्ये मात्र या MTC लाईव्ह चॅनलला खूप सारी मागणी आपल्याला पाहायला मिळतोय. कारण 4K कॅमेरे त्यांच्याकडे आपल्याला सोनीचे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि चांगली क्लॅरिटी सातत्याने पाहायला मिळालं. तुम्ही जर का TV वरती ही मॅच पाहत असाल तर अगदी स्टार स्पोर्ट्सला तुम्ही चॅनल पाहताय की काय, अशी क्लॅरिटी तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतं. फाईनमध्ये खेळून काढलाय तिथे मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न, डीप मधला क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतायत. बघता बघता दुसरी धाव मात्र पूर्णही केली जातोय आणि ही दुसरी धाव पूर्ण होईल का? आणि फलंदाज इथे मात्र कळवतायत आउट. बॅट स्किट केली नाहीये, पंच सांगतायत. तुम्ही बॅट हवेमध्ये किंचितशी होताना मात्र पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखी एक विकेट मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद रघु जाताना इथे मात्र पाहायला मिळत आहे. थोडस संकटामध्ये मागची मॅच लो स्कोरिंग मॅच होती, तिचे मात्र पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये मॅच फिनिश केली होती शिरसटवाडीनं. त्याच्यानंतर कामावाडी किंद्रेवाडी या दोन संघांमधील दुसऱ्या फेरीतील अ गटातील पहिला सामना
2 षटकाचा. चला लगेच फास्ट करायचं प्लीज. टॉस इथे जिंकला होता केंद्रेवाडीनं क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय आणि त्याच्यानंतर काळंबावाडी टीमला मात्र इथून बॅटिंगसाठी मात्र निमंत्रित केले. काळंबावाडी टीमनं मात्र कारई टीमला मात्र इथून पराभूत करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला होता. केंद्रेवाडी टीमनं वाघमारेवाडी टीमला मात्र इथे पराभूत केलं होतं आणि दुसऱ्या फेरीमध्ये इथून पदार्पण केले जरुरी इथे. गोलंदाजी मार्कवरती शंकरला पाहतोय. चांगला मिनी हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु ग्रास अगदी उंची जास्त आहे. बॉल हवे तसा मात्र इथून पलताना पाहायला मिळत नाहीये, परंतु क्षेत्ररक्षक तिथे स्किड झालेत. काळजी घ्या कारण गवत जास्त आहे या मैदानामध्ये, त्याच्यामुळे अंदाज येत नाहीत की खड्डे कुठे आहेत आणि त्याचबरोबर पाण्याने ही डबकी भरलेली आहेत, त्याच्यामुळे परिपूर्ण क्षेत्ररक्षण करत असताना काळजी घ्यायची आहे. आता संधी आहे तिथे क्षेत्ररक्षक पोहोचतील का नाही आहे, परंतु त्यांनी परत एकदा तिथे थोडीशी फवलिंग पाहायला मिळाली. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट मात्र केल्या जात आहेत आणि या 2 धावेनं बॅकअप येईल. बॅकअप येता पाहायला गेलं तर रनआउटची संधी परत एकदा आहे तिथे नाही आहे, परंतु इथून पाहायला गेलं तर फलंदाज पॉपिन क्रीज मध्ये पोचताना पाहायला मिळत आहे. तिथे चांगल्या इथून क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं कारण दोन्ही विकेट आल्या. त्या आपण पाहायला गेलं तर पहिली विकेट आली होती ती कॉटन बोल्टची येताना पाहायला मिळाली. तेवढी चांगलं क्षेत्ररक्षण यष्टिरक्षकांनी किती केलं होतं. त्याच्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये दुसरी विकेट आली आणि आता इथून षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय शंकर यांच्या स्वरूपामध्ये आणि हे षटक पहिलं समाप्त होत असताना 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर नक्की विनंती करेन इथे मराठेवाडी आणि टीम शिरसटवाडी या दोन्ही टीमला विनंती करेन की आपण इथे यायचं आहे टॉससाठी. मराठेवाडी आणि शिरसटवाडी कॅप्टन टॉससाठी या कारण 2 षटकांचा सामना आहे. लगेच टॉस घेतला जाईल. या शिरसटवाडीचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. मराठेवाडी चला अमर मराठे. बॉल चांगला पाहायला मिळाला, त्याबरोबर त्याने स्किट झाले. एक धाव येईल का? होय आले तिथे आणि एक धाव मात्र त्यांना पाहायला मिळाली. एका धावेने मात्र धावफलक पुढे जाईल. 6 धावा. सचिन सचिनजी मस्के सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते इथे टॉस इथे मात्र घेतली जाईल. मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज अक्षयला पाहतो इथे. मागच्या मॅच मध्ये ही चांगली गोलंदाजी या गोलंदाजीने केली होती. आपल्या नावाचा परिचय जरूर दिला होता आणि मॅच आपल्याकडे वळवली होती. आज शेवटचा षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये धावा येतील किती, परंतु चांगली गोलंदाजी प्रत्येक टप्प्यावरची. आणखी एक रनआउटची संधी आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालं होतं तिथे, परंतु तिथून चांगलं रनिंग बिटवीन द विकेटी पाहायला मिळाली आणि बघता बघता आणखी एक धाव मात्र धावफलकावरती येताना मात्र पाहायला मिळते. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 7 धावा. 7 रन स्कोर बोर्ड इथे मात्र पाहायला मिळते. श्री वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे बुद्रुक गावाच्या मात्र आयोजन आपल्याला पाहायला मिळते. दमदार आयोजन, रबर बॉलचा क्रिकेट. आणखी एक वेगवान भन्नाट वेग आजच्या दिवसामध्ये नावाची चर्चा झाली अक्षय या नावाची. अक्षय पानसरे सातत्याने गोलंदाज म्हणून आपल्या 32 क्रिकेटमध्ये नावाचा परिचय दिलाय आणि आज खास करून चांगली गोलंदाजी. ओ हो काय क्षेत्ररक्षण आपल्या नावाचा परिचय देताना मात्र पाहायला मिळत आहेत. तुषार पानसरे प्रत्येकाचं योगदान, प्रत्येकाचं मेहनत सातत्याने मैदानामध्ये होणं गरजेचं असतं आणि इथून तेच मात्र आपल्याला पाहायला मिळतोय टीम केंद्रेवाडीकडून. चांगली इथून उर्वरित बॉलवरती धावा बनवाव्या लागतील फलंदाजीसाठी. विकासला पाहत आहेत आपण आणि शेवटचा बॉल धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 8. आता 8 धावा धावफलकावरती आहे. शेवटच्या बॉलवरती धावा येतील किती? मागच्या मॅच मध्ये 4 षटकार ठोकले होते. आता विकास याच फलंदाजाकडून या बॉलवरती षटकार येईल का? तेवढा ताकदवान गोलंदाज अक्षय आहे आणि अक्षय चांगली गोलंदाजी सातत्याने करताना पाहायला मिळालेत आपल्याला,
परंतु या शेवटच्या बॉलवरती एक धाव घेण्याची नामी संधी होती आणि तीही संधी मात्र गमावली आहे. ही धाव मात्र येणार नाही आहे आणि 8 या धावसंख्येवरती खेळ थांबलाय. बॅटिंग करणारी टीम केंद्रेवाडीच्या विरोधामध्ये काळंबवाडी. आता विजयासाठी इथे मात्र गरज असणार आहे केंद्रेवाडीसाठी ती 9 धावांची. चला लगेच मैदानामध्ये जायचं आहे. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. टॉस इथे मात्र जिंकलाय. तोपर्यंत आपण जाऊया सन्मानाकडे. पहिला सन्मान इथे मात्र घेतला जाईल ज्यांनी आम्हाला मात्र इथून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक इथे मात्र आम्हाला दिलेलं आहे 5001 रुपये. ठाणे ग्रामीण पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे अनेक दमदार व्यक्तिमत्व, क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व व सातत्याने ओळख राहिले गेलेले आहे ते आदरणीय सचिनजी मस्के सर यांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आणि मी विनंती करीन विक्रमजी मांद्रे सरांना विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान घ्यायचा आहे. विक्रमजी विकी सरांना विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो, कारण 5001 रुपयाचा इथे आम्हाला आर्थिक रुपया मदत त्यांच्याकडनं मात्र करण्यात आलेली आहे. मुंबई ठाणे ग्रामीण पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे कार्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख राहिली आदरणीय सचिनजी मस्के सर. थँक्यू व्हेरी मच सर. आपण सकाळच्या सत्रापासून या स्पर्धेला उपस्थित आहात. आदरणीय फौजी आमचे दीपकजी कदम सर यांचेही ते शुभ सन्मान मात्र घेतला जाईल. फौजी आदरणीय दीपकजी कदम सर, DK सर यांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आमचे विजय सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. DK सरांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आणखी एक आपण पाहायला गेलं तर फौजी आदरणीय DK सर यांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. आपण पाहायला गेलं तर आमच्या वाकुर्डीचा अभिमान आणि स्वाभिमान DK सरांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. त्यांचंही मनापासून आभार. आणि दीपक थावडेकर लिजेंड खेळाडू यांचं इथे शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आणि मी विनंती करीन संतोष सरांना की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे घ्यायचा आहे. आदरणीय संतोष सरांचं मोठं योगदान राहिलं गेलं, त्याचबरोबर दीपक सरांचंही मोठं योगदान वाकुर्डे गावासाठी राहिलं गेलं आणि त्यांचंही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. सगळ्यांनीच वाकुर्डे गावासाठी सातत्याने योगदान दिले गेले. आनंद भाऊ कांबळे यांचंही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. वाकुर्डे गाव म्हटल्यानंतर या सगळ्यांचं नावाची चर्चा सातत्याने होताना पाहायला मिळाली आणि या सगळ्यांचं मान सन्मान आदर सत्कार राखणं खूप मोठं योगदान आपण पाहायला गेलं तर विकी सरांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. विकी सरांचा इथे यांच्या हस्ते शुभ सन्मान घेतला जातोय. संदीप सँडी सरांचं इथे मात्र पाहायला गेलं. त्यानंतर मी विनंती करेन आदरणीय आनंद भाऊ कांबळे सरांचा इथे शुभ सन्मान घेण्यासाठी सुहास कुंभार सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. या मॅचला थोडासा उशीर होतोय, पंच मॅच चालू करायची आहे. शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. या सगळ्यांनीच क्रिकेटला जगलंय, क्रिकेटला जोपासलंय. या सगळ्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. सर्वांचं मनापासून आभार. थँक्यू. आणि जाऊया मॅचकडे. दोन बॉलचा खेळ झाला. 3 धावा. धावफलकावरती विजयासाठी 9 धावांची गरज असताना इथून परिपूर्ण ही मॅच केंद्रेवाडीच्या बाजूनं आहे की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. परंतु इथून चमत्कार काळंबवाडीचे गोलंदाज घडवतील का त्याची ही चर्चा. हा बॉल चांगला आहे, अशीच गोलंदाजी करावी लागेल. बॉल डॉट काढावी लागते, तुम्हाला विकेट घ्यावी लागेल. मॅच जिंकू शकताय, मॅच तुम्ही हरणार असं कोण म्हटलंय. तुमचा आत्मविश्वास, तुमचा मात्र इथून असणारा मात्र स्वतःचा क्रिकेट बरोबर तुमचं कौशल्यपूर्ण क्रिकेट तुम्हाला दाखवावी लागेल. आणि गोलंदाजी मार्गवरती सुमितला पाहतोय ते, सुनीलना पाहतोय ते, सुनील ते करून दाखवतील का. एक धाव जरूर आली आहे. ह्या एक धाव सुद्धा तुम्हाला वाचवावी लागेल तुम्हाला जर विजय संपादन करायचा असेल तर. परंतु इथून एका धावेनं धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय. 4 धावा धावफलकावरती आणि या 5 धावांची अजूनपर्यंत गरज आहे. या 5 धावा डिफेन्स केल्या जातील का बरीचशी चर्चा होताना मात्र पाहायला मिळेल आपल्याला. आणि गोलंदाजी चांगली झाली तर या 5 धावा डिफेन्स होऊ शकतात.
हा क्रिकेट आहे. जादुई अंकांचा खेळ, चमत्कारित खेळ म्हणून या क्रिकेटकडे पाहिलं जातं. परंतु आता इथून पाहायला गेलं तर 5-6 धावफलकावरती लागल्यात. या ऐकूया या मॅच मध्ये संदीप सरांचा आवाज. थँक्यू. ओव्हर चेंज. सहा बॉलला 4 रन अशी मॅच आहे. बॉलरचं नाव सांगा. गोरख. गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते गोरख आणि फलंदाजी करतील ते अक्षय. बघूया. उत्कृष्ट असा चेंडू. डॉट बॉल. उत्कृष्ट शॉट. फलंदाज आउट. चार बॉल 4 धावांची गरज. उत्कृष्ट शॉट. आउट. नवीन बॅट्समन आलेले आहेत. सुशांत काय करतात आपल्या टीमसाठी. 4 बॉल 4 धावांची गरज. आणि रनआउट. चार बॉल 3 बॉल 4 धावांची गरज. उत्कृष्ट अशी बॉलिंग बोलली जाईल गोरख यांची. बॅट्समन कोण आले आता आहे. बॅटिंग साठी येत आहेत अक्षय. प्रणय आपल्या टीम साठी काय करतायत. 3 बॉल 4 धावांची गरज. आणि हा उत्कृष्ट असा चेंडू. गोरख यांचा उत्कृष्ट असा चेंडू. 2 बॉल 4 धावांची गरज. पाहूया आता प्रणय की गोरख. आणि प्रणय जिंकलेला आहे. उत्कृष्ट असा षटकार मारून मॅच संपवलेली आहे. कुठली टीम जिंकली. किंद्रेवाडी टीम विजयी झालेली आहे. किंद्रेवाडी टीम. कोणती मॅच आहे. आता पुढच्या मॅचला सुरुवात होणार आहे. मराठवाडी वर्सेस शिरसटवाडी.